गुड इव्हिनिंग. या गुड इव्हिनिंग. अभ्यासाच्या गुड इव्हिनिंग. 35व्या दिवसामध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वांना गुड इव्हिनिंग. आणि बघा, मागच्या तासिकेला आपण व्याकरणामध्ये मराठी या विषयात काळ आणि काळांचे प्रकार याचा अभ्यास केला. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. कोण सांगेल मला? काळाचे मुख्य 3 प्रकार कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ. भूतकाळ 1, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, भविष्यकाळ. मी तुम्हाला आपल्या मराठी या विषयाचं पान क्रमांक 90 थोडंसं अभ्यासायला सांगितलं होतं. अभ्यासलं का सगळ्यांनी? बर. अभ्यास पण त्याचा पाठवलेला आहे. काहींचा अभ्यास अजूनही बाकी आहे. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, अभ्यास त्या दिवसाचा त्याच दिवशी पूर्ण करत चला, म्हणजे पुढच्या दिवसाच्या अभ्यासाला आपल्याला जास्त त्रास होत नाही. तर मग बघा, काळाचे जे काही आपण 3 मुख्य प्रकार पाहिले, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, बरोबर आहे की नाही? यांचं आपण वर्गीकरण पण केलं. जो काळ आहे तो काळ आपण कशावरून ओळखतो? एकदा उजळणी म्हणून मला सांगा बरं, आपण एखादा काळ आहे तो कशावरून ओळखायचा की हा काळ भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे की भविष्य काळ आहे? काय बघायचं वाक्यातलं? क्रियापद. छान छान छान. सर्वांना आठवणीत आहे याचा अर्थ. क्रियापद बघायचं आणि क्रियापदावरून वाक्याचा काळ ओळखला जातो, बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ आता 3 फक्त मी क्रियापद सांगणार आहे. फक्त 3 क्रियापद सांगेल, त्याचा मला तुम्ही काळ सांगायचा. ओके? मी उद्या पुण्याला जाईल. मी उद्या पुण्याला जाईल या वाक्याचा भविष्यकाळ. बरोबर आहे. भविष्यकाळ. यातलं क्रियापद कोणतं आहे सांगा? जाईल. बरोबर. म्हणजे या क्रियापदावरून आपल्याला भविष्यकाळ समजतो किंवा भविष्य काळाची आपल्याला ओळख होते, बरोबर आहे की नाही? सौरभने पुस्तक वाचून पूर्ण केले. भूतकाळ, बरोबर. म्हणजे सौरभने पुस्तक वाचून पूर्ण केले आहे की नाही, म्हणजेच भूतकाळ आहे. आता ह्याच्यातही आपल्याला काळाचे प्रकार आहेत ते अभ्यासायचे, पण ते पुढे आहे. फक्त मुख्य प्रकार आधी ओळखा व्यवस्थित, बरोबर आहे की नाही? मग त्यात कोणता प्रकार आहे हा आपण पुढे बघणार आहोत. पुढे एक वाक्य सांगतो. सविता निबंध लिहिते. सविता वर्तमान काळ. हा पण काळ आपण कशावरून ओळखायचा? वाक्याचं क्रियापद बघायचं. लिहिते या शब्दावरून आपल्याला क्रिया समजते की ही क्रिया कधी घडली आहे. लिहिते याचा अर्थ ती लिहित आहे असा अर्थ आहे. लिहिते म्हणजे ही घटना चालू आहे, सध्याची आहे, म्हणून वर्तमान काळ आहे. अशा प्रकारे आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ एकदा ओळखता आला की आपल्याला त्यांचे उपप्रकार पण जमणार आहेत, बरोबर आहे की नाही? आता पाठ्यपुस्तक 90 जर तुम्ही आपल्या मराठीच्या 6वीच्या पाठ्यपुस्तकातील जर पान क्रमांक 90 जर बघितलं तर काळाचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत हे आपल्याला समजून येईल. एकदा वही आणि पेन हातात घ्या बरं. वही आणि पेन आणि एक पान काढायचं
हा, आणि कोऱ्या पानावर मी सांगतो त्या प्रकारे लिहायचंय. लिहा. वर्तमान काळ काय लिहायचं? वर्तमान काळ. झालं का लिहून? हो. हा. खाली 5 ओळी सोडायच्या. 5 ओळी सोडायच्या. हा, आणि 6व्या ओळीत लिहा खाली भूतकाळ. भूतकाळ. परत 5 ओळी सोडायच्या आणि खाली लिहायचं भविष्यकाळ. झालं ना लिहून? हा, म्हणजे बघा तीनही काळामध्ये आपल्याला साधारणतः 4 उपप्रकार पडतात. त्यांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. ओके. हा, आता काय करायचं तुम्ही? पहिले वर्तमान काळ लिहिलाय, बरोबर आहे ना? त्याच्या खाल वर्तमान काळाच्या खालच्या ओळीमध्ये एक आकडा टाकायचा. टाकला का? हो. साधा वर्तमान काळ. दिलं. खाली दुसरा आकडा टाकायचा. अपूर्ण वर्तमान काळ. त्या खालच्या ओळीत अपूर्ण वर्तमान काळ. तिसऱ्या ओळीमध्ये पूर्ण वर्तमान काळ. दुसरा प्रकार अपूर्ण. अपूर्ण. हा, आणि तिसरा प्रकार पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा प्रकार रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. रीती शब्द कसा आहे तो पान क्रमांक 90 वर बघून घ्या तुम्ही, आणि त्या प्रकारे लिहायचं आहे. हा, रीती वर्तमान काळ. हा, झालं का? हो. मग वर्तमान काळाचे 4 प्रकार कोणते? वर्तमान काळाचे 4 प्रकार कोणते? साधा वर्तमान काळ, ओके 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 ओके. साधा वर्तमान काळ. हा, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. आता बघा दुसरा जो काही प्रकार आहे तो कोणता आहे काळाचा? भूतकाळ. साधा भूतकाळ. हा, भूतकाळ. भूतकाळ. हा, आता भूतकाळामध्ये तुम्ही काय लिहायचं? वरती जसं आपण साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ लिहिलंय, त्याऐवजी फक्त भूतकाळ शब्द वापरा आणि वरील 4ही प्रकार खाली लिहा. बरं लिहा. साधा भूतकाळ. भूतकाळामध्ये पहिला प्रकार साधा भूतकाळ. दुसरा प्रकार अपूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ आणि शेवटचा रीती भूतकाळ. आता आपण
चौथ्या रीती भूतकाळाविषयी पण पुढे सविस्तर बघणार आहोत. रीती भूतकाळ जो काही आहे तो सगळीकडेच लागू होत नाही, परंतु तूर्तास आता फक्त माहितीसाठी तुम्ही लिहून घ्या, मग सविस्तर आपण पुढे बघूया. आणि तिसरा प्रकार आहे कोणता आहे? तिसरा प्रकार कोणता काळाचा? मुख्य भविष्यकाळ. भविष्यकाळ. त्याचे पण 4 उपप्रकार कसे पडतील मग? थांबा, कोणीतरी एक जणच सांगा मला. केशव 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 तुझा माईक चालू कर, बाकी बंद करा. सांग. बंद नको करू ना रे माईक, बोलत राहा. साधा भूतकाळ, अपूर्ण भावना भावना तू सांग मला. भावना भावना माईक चालू कर. भावना. सर मी सांगू? दीक्षा सांग. भविष्य काळाचे प्रकार सांगा. साधा भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, भविष्यकाळ. भविष्यकाळ विचारलाय मी. बरोबर, ठीक आहे, चालेल. मग आता प्रत्येक प्रकारामध्ये असे प्रकार पडतात, समजतंय का? आता बघा इथं पान क्रमांक 90 बघा बरं. आता तुम्ही पुस्तकाच्या पान क्रमांक 90 वर जर बघितलं तुम्ही तर भविष्य काळाची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. भविष्यकाळ. आता सर्वात प्रथम भविष्यकाळ म्हणजे ज्या घटना भविष्यात घडणार आहे अशा घटना, परंतु त्यामध्ये 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं: साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. आलं लक्षात? साधा म्हणजे थोडक्यात या शब्दांचा अर्थ काळानुसार समजून घ्या. भविष्य काळातच घडणार आहे, परंतु ते एक साधं विधान असतं. अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे ज्या ठिकाणी क्रिया आहे, क्रियापदाची जी क्रिया आहे ती क्रिया अपूर्ण असते, परंतु ती भविष्य काळात दाखवलेली असते. तर पूर्ण भविष्यकाळ म्हणजे क्रिया भविष्य काळातच घडणार आहे, परंतु ती क्रिया पूर्ण दाखवायची असते. आणि रीती भविष्यकाळ, रीती या शब्दाचा अर्थ जी काही एखादी घटना आहे ती परंपरेप्रमाणे नेहमीप्रमाणे घडत असेल तर तेव्हा आपल्याला रीती हा शब्द किंवा हा काळाचा प्रकार वापरायला लागतो. आता बघा इथं भविष्य काळाची उदाहरणं दिलेली आहेत, बरोबर? इथं 4 प्रकारांमध्ये उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. योगिता तुझा माईक चालू कर बेटा. आता एकेकाला क्रमाने विचारणार मी. पहिल्या भागातली वाक्य वाच. खालील वाक्यांचे निरीक्षण करावं, क्रियापदे अधोरेखित करा. सगळ्यांनी हातामध्ये पेन्सिल घ्यायची, आपल्या हातात पेन्सिल घ्यायची. ओके, वाच वाक्य. मी खूप शिक्षण घेईल का? आता नीट बघ. मी खूप शिक्षण घेणार. क्रियापद अधोरेखित करा. याच्यातलं क्रियापद कोणतं आहे? घेणार. घेणार. अंडरलाईन करायची पटकन. घेणार. पुढचं वाक्य. दुसरं वाक्य भाग्यश्री वाच. नंदिनी सायकल चालवणार. क्रियापद अधोरेखित करा. याच्यातलं कोणतं आहे? चालवणार. बरोबर. रोशन तिसरं वाक्य वाच. मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार. आता वरील जी काही वाक्य आहेत
ही सर्व भविष्य काळातलीच वाक्य आहेत. बघा, घेणार, चालवणार, भाग घेणार, म्हणजे घेणार, जी काही वाक्याची क्रियापद आहेत ती वाक्य ही साध्या भविष्य काळातील आहे. कोणता काळ? साधा भविष्य काळ. साधा भविष्य काळ. बघा, क्रियापद घेणार, चालवणार, घेणार, ही जी काही क्रियादर्शक शब्द आहेत, क्रियापद, ही साध्या काळातली आहेत, म्हणजे साधा भविष्य काळ आहे. बघा ना, चालवणार, उदाहरणार्थ बघा, धोंडीबा ओझे उचलणार. काय वाक्य? धोंडीबा ओझे उचलणार. कोणतं क्रियापद आहे याच्यात? उचलणार. आता जी काही क्रिया दाखवलेली आहे या वाक्यात, ही क्रिया साध्या भविष्य काळातली आहे. बघा, मग त्याच्यानंतर आता त्याच्या समोरच काही वाक्य दिलेली आहेत. खालील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदा अधोरेखित करा. परत तुम्हाला क्रियापदा अधोरेखित करायचे आहेत. ओके, हा, बरं, कोण वाचेल आता दुसऱ्या भागातली क्रियापद? सर मी थांबा, मी करू नका. ज्याने वाचलं नाही त्याने वाचा. योगिता. तो निबंध लिहित असेल. योगिता आहे का तू? योगिता, चालू करेल का? इकडे योगिता, दुसरी योगिता. योगिता तू थांब, अजून एक योगिता जॉईन कर. हा, वाच योगिता. सर माझ्याकडे 6वीचे पुस्तक. हा, पुस्तक कुठे आहे बेटा तुझी? सर मी 7वीचे आणले आणि 6वीचे घरीच आहेत. बरं बरं, ठीक आहे, चालेल. सर मी वाचू? हा, वाच राणी, वाच. तो निबंध वहीत असेल. तो निबंध वहीत असेल. नीट वाच बघा, काय शब्द आहे तो? लिहित असेल. लिहित. तो निबंध लिहित असेल. बरोबर आहे, तो निबंध लिहित असेल. बर, आता इथं बघा, ह्या वाक्यामध्ये मला सांगा बरं, क्रिया कशी आहे? क्रिया अपूर्ण आहे, पूर्ण आहे, काय तुम्हाला सांगता येईल? क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे एवढंच सांगा फक्त. चला, अपूर्ण. हा, लिहित असेल म्हणजे अपूर्ण. बरोबर, लिहून पूर्ण झालेली नाही, लक्षात घ्या. लिहित असेल, असेल म्हणजेच भविष्य काळात, परंतु क्रिया जी आहे लिहिण्याची, ती क्रिया बघा, इथं संयुक्त क्रियापद आलंय, हे पण ध्यानात घ्या तुम्ही. लिहित असेल हे संयुक्त क्रियापद आहे की नाही? हा, मग त्याच्यानंतर दुसरं वाक्य, दीक्षा. दीक्षा, आवाज नाही. दीक्षा, भाग्यश्री वाच. भाग्यश्री. गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल. हा, बर, इथं पण क्रिया कोणती आहे मला सांगा? अपूर्ण. अपूर्ण म्हणजे कोणते शब्द आहेत की ते क्रिया अपूर्ण आहे हे दाखवतात? आलेली असेल. हा, आलेली असेल. श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल. बरोबर आहे की नाही?
म्हणजे इथं पण अपूर्ण भविष्य काळ आहे. बरोबर आहे का? बघा सगळ्या क्रिया अपूर्ण आहेत. आता तिसऱ्या तक्त्यातले वाक्य आहेत बघा. वैमानिकाने विमान चालवले असेल. पूर्ण काळ. पूर्ण क्रिया आहे बघा ही. चालवले असेल, विमान चालवत असेल नाही. अपूर्ण काळ जर असता तर हे वाक्य कसं असतं? वैमानिक विमान चालवत असेल म्हणजे कर्त्या जो काही आहे वाक्याचा, वैमानिक म्हणजे विमान चालवणारा, त्या कर्त्यात पण बदल होतो काळ बदलताना. वैमानिक विमान चालवत असेल असं जर वाक्य असेल तर ते अपूर्ण भविष्य काळ झाला. पण इथं वाक्य काय आहे? वैमानिकाने विमान चालवले असेल. लक्षात घ्या. हा, पुढे दुसरं वाक्य. संतोष वाच दुसरं वाक्य. प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल. हा, आता बघा इथं त्याला बक्षीस मिळालेले पण असेल म्हणजे ते बक्षीस त्याच्या जवळ असेल असा अर्थ आहे. आता हेच वाक्य प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल अपूर्ण काळात करता येईल का रे? अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण करायचा. हा, कर्त्यात बदल होईल. प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल. तसंच वाचलं तू. तोच काळ सांगितला, पूर्णच काळ सांगितलाय. पूर्ण भविष्य काळ झाला तो. प्रकाश बक्षीस मिळवत असेल. लक्षात घ्या. प्रकाश बक्षीस मिळवत असेल. बऱ्याच ठिकाणी ले प्रत्यय लागलेला आहे, तुम्ही ध्यानात घ्या. सोप्या पद्धतीने वाक्य समजून घ्या. क्रियेत कर्त्यात बदल होतो. हा, वाहन चालकाने गाडी गॅरेज मध्ये ठेवलेली असेल. वाहन चालकाने गाडी गॅरेज मध्ये ठेवलेली असेल. या ठिकाणी हा पूर्ण भविष्य काळ आहे. आता याचा अपूर्ण कसा काळ होईल सांगा बरं? अपूर्ण काळ करायचा, त्याचं जे काही प्रत्यय ते निघून जातं आणि मूळ रूप येतं क्रियापदा कर्त्याचं. वाहन चालकाने. हा, भाग्यश्री सांग. वाहन चालकाने गाडी गॅरेज मध्ये ठेवत असेल. हा, वाहन चालकाने येईल का? चांगला प्रयत्न केलाय तू. फक्त वाहन चालकाने येईल का? वाहन चालक. हा, बरोबर आहे. वाहन चालक गाडी गॅरेज मध्ये ठेवत असेल. ठेवत असेल म्हणजे ती क्रिया अपूर्ण आहे. त्याची अजून गाडी ठेवायची झाली नाही. समजतंय ना? छान आहे बघा. हा, आता बघा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे रीती काळ. आता रीत म्हणजे काय रे बाळांनो? सोपं आहे बघा. रीत म्हणजे एखादी प्रथा. हा, की जी परंपरेप्रमाणे कायम घडत असते तिला प्रथा म्हणतो आपण. तसं बघा आता सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. कधीही जा तुम्ही सुरेशच्या घरी, तो नेहमी गाणे म्हणत राहील. पण भविष्यात. हा, पुढे पक्षी चिवचिवाट करत राहतील. आपण कधीही त्या झाडाजवळ जा, पक्षी चिवचिवाट करत राहतील म्हणजे ती त्यांची सवय आहे एक प्रकारे. रीती म्हणजे सवय. हा, साहिल कविता रचत राहील. बघा एक उदाहरण सांगतो मी. 7वीच्या वर्गात मुले गोंगाट करत राहतील. 7वीच्या वर्गात मुले गोंगाट करत राहतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे कायम गोंगाट करत राहतील असा त्याचा अर्थ आहे. कधीही जा तुम्ही, त्यांची सवयच आहे ती. हा, तुम्ही करत नाही मला माहिती आहे, परंतु एक उदाहरण आहे या ठिकाणी. बघा मग काय, एखाद्या सवयीचा भाग असेल तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. आता बघा तुम्हाला या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे बघा. खाली एक तक्ता आहे. या तक्त्यावरून तुम्हाला काळाचे 3 प्रकार दिले. डाव्या बाजूला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ. बरं, बऱ्याच जणांनी वहीमध्ये सोडवली असेल तर वही आपली तपासायची
आणि तिच्यात काय चुकलंय ते पण दुरुस्त करायचं, किंवा पुस्तकातच तुम्ही पेन्सिलने जरी लिहून घेतलं तरी चालणार आहे. ओके. हा बघा, आता इथं आपण काय करूया, सर्वात प्रथम भविष्य काळ जो दिलाय ना खाली, त्या भविष्य काळ, बरं चला वर्तमान काळापासून सुरुवात करूया. पहिलं, मधुबाला तबला वाजवते. मधुबाला तबला वाजवते हा वर्तमान काळ झाला. पण कोणता वर्तमान काळ आहे हा? सामान्य. सामान्य किंवा त्यालाच साधा. साधा हा शब्द वरती वापरला आपण. साधा म्हणजे सामान्य. मधुबाला तबला वाजवते. आता अपूर्ण काळ कसा येईल? मधुबाला तबला वाजवते याचा अपूर्ण वर्तमान काळ करायचा आहे आपल्याला. बघा, वर्तमान काळाच्या समोरचेच वाक्य लिहायचे आहेत आपल्याला, फक्त समोरचे बरं का. हा, वर्तमान मधुबाला तबला वाजवत असेल. अपूर्ण वर्तमान काळ पाहिजे, म्हणजे ती क्रिया सध्या घडते आहे अशा पद्धतीने आपल्याला ती वापरायची आहे. लक्षात घ्या, वर्तमान काळात म्हणजे मधुबाला तबला वाजवत आहे. व्हेरी गुड. बघा, अत्यंत छान सांगितलेलं आहे योगिताने. मधुबाला तबला वाजवत आहे म्हणजे तिची क्रिया चालू आहे की नाही? म्हणजे अपूर्ण आहे क्रिया. बघा, तबला वाजवण्याची क्रिया सुरू आहे तिची. जसं शिक्षक बडबड करत आहेत म्हणजे त्यांची बडबड सुरू आहे. मुले लक्षपूर्वक ऐकत आहेत म्हणजे मुलं सध्या ऐकत आहेत असा अर्थ आहे. तसं मधुबाला तबला वाजवत आहे अपूर्ण क्रिया. बघा, वाजवतेच ती, वाजवण्याची क्रिया सुरू आहे असं. हा, आता पूर्ण काळ सांगा बरं त्याच वाक्याचा. मधुबाला पूर्ण काळ करायचा आहे म्हणजे तिची क्रिया पूर्ण दाखवायची आपल्याला. हा, मधुबालाने तबला वाजवला आहे. वा वा वा, छान. मधुबालाने तबला वाजवला आहे. अत्यंत छान. मधुबालाने तबला वाजवला आहे. हा, आणि पुढे रीती. आता रीती म्हणजे काय? सवय. समजून घ्या. मग आता कशा प्रकारे दिलेलंच आहे वाक्य ऑलरेडी तुम्हाला. बघा तिथे, मधुबाला तबला वाजवत असते म्हणजे ती तिची सवय आहे, सवयीप्रमाणे ती वाजवत असते. चला पुढचा भूतकाळ. भूतकाळ घेऊया आता आपण. मधुबालाचंच वाक्य घ्यायचंय तुम्हाला, फक्त ते वाक्य भूतकाळामध्ये दाखवायचं आहे. क्रिया पूर्ण दाखवायची. क्रिया पूर्ण दाखवायची. ज्यांनी वाक्य लिहिली नसतील त्यांनी लिहून पण घ्या. हा, मधुबालाने तबला वाजवला. काय? मधुबालाने तबला वाजवला. हा, वाजवला. भूतकाळ. मधुबालाने तबला मधुबालाने तबला वाजवला. भूतकाळ. हा, वाजवला या शब्दावरून आपल्याला काय कळतंय की ती क्रिया सामान्य काळातली आहे आणि तिने तिचा तबला वाजवून ती क्रिया त्या ठिकाणी पूर्ण की अपूर्ण याची सविस्तर माहिती पुढे मिळणार आहे, परंतु ती क्रिया भूतकाळातली आहे याचा आपल्याला क्रियापदावरून बोध होतो. हा, अपूर्ण काळ. मधुबाला तबला अपूर्ण म्हणजे भूतकाळातली क्रिया आहे. बघा, मधुबाला तबला वाजवत होती. आता पूर्ण काळ पण भूतकाळ सांगायचा आहे तुम्हाला. मधुबालाने तबला वाजवलेला असेल. तबला वाजवला. हा, भावना सांग. मधुबाला तबला वाजवत होता. थोडस वाक्यामध्ये बघा. मधुबाने तबला वाजवला होता. हा, शाबास. मधुबालाने तबला वाजवला होता. बघा, पूर्ण क्रिया दाखवायची आहे. भावना छान सांगितलं. मधुबालाने तबला वाजवला होता. आता
रीतिकाळ सांगायचा आहे आपल्याला. भूतकाळ, भूतकाळातली सवय दाखवायची इथं. मधुबाला तबला वाजवीत असेल. असेल का बाळा? भूतकाळ सांगायचं आहे तुम्हाला. भूतकाळ. मधुबाला तबला वाजवत. मधुबाला हा रोशन. राहील. मधुबाला तबला वाजवत राहील. राहील. आता हा भविष्यकाळ. राहील भविष्यात. आपला भूतकाळ सांगायचा आहे. मधुबाला तबला वाजवत होते. शाबास भाग्यश्री, छान. मधुबाला तबला वाजवत असायची. काय? मधुबाला तबला वाजवत असायची. लक्षात घ्या. भूतकाळ थोडासा आपल्याला वाक्यात बदल करावा लागतो इथं क्रियापदात. भूतकाळात नेहमी तबला वाजवत असायची ती, आहे की नाही? हा, म्हणजे रीतिकाळ दाखवायचा आहे, परंतु तो भूतकाळात. हा ठीक आहे. आता भविष्यकाळ. हा सांगा. भविष्यकाळ. मधुबाला तबला वाजवते. भविष्य. राणी भविष्यकाळ. घाई करू नका. भविष्यकाळ याचा अर्थ ती क्रिया भविष्यात दाखवायची आपल्याला. हा बोला. मधुबाला तबला वाजवेल. हा, मधुबाला तबला वाजवेल भविष्यात. लक्षात घ्या. हा, आता अपूर्ण क्रिया. मधुबाला सांगा. अपूर्ण क्रिया. हिची क्रिया सुरू आहे असं दाखवायचंय तुम्हाला. मधुबाला तबला वाजवत असेल. लक्षात घ्या. मधुबाला तबला वाजवत असेल भविष्य काळात, बरं का? हा, आता पूर्ण काळ. मधुबाला तबला, सॉरी पूर्ण दाखवलाय. हा, पूर्ण काळ. मधुबाला तबला वाजवत असेल. मधुबाला तबला वाजवत असेल. पूर्ण आणि अपूर्ण या ठिकाणी एक थोडासा फरक आहे, समजून घ्यायचा आहे. अपूर्ण म्हणजे तिची ती क्रिया सुरू असेल, पूर्ण नाही. आणि पूर्ण काळामध्ये मधुबाला, इथं वाक्य या ठिकाणी थोडंसं चुकलेलं आहे बघा. पुस्तकामध्ये तुम्ही वाक्याचं निरीक्षण करा. मधुबाला तबला वाजवत असेल असं नाही येणार या ठिकाणी. मधुबालाने तबला वाजवलेला असेल असं पाहिजे होतं. पाठ्यपुस्तकात ते वाक्य दुरुस्त करा बाळांनो. मधुबालाने तबला वाजवलेला असेल, दुरुस्त करा बरं का. हा, पाठ्यपुस्तकात त्या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे, ती दुरुस्त करा. मधुबालाने तबला वाजवलेला असेल, कारण ती भविष्यात आपल्याला क्रिया दाखवायची आणि ती पूर्ण दाखवायची आहे, हे ध्यानात घ्या. आता हे मधुबाला तबला वाजवत असेल हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? अपूर्ण भविष्य काळ. कोणतं? अपूर्ण भविष्य काळ. हा, आता रीती काळ सांगा मला. तिची सवय दाखवायची. मधुबाला तबला वाजवत जाईल. हा ठीक आहे. मधुबाला तबला वाजवत राहील. ओके, चालेल, असं पण चालेल. तर चालेल. बघा या ठिकाणी मधुबाला तबला वाजवत असेल, याच्यामध्ये आपल्याला काही शब्द पण नवीन टाकावे लागतात कधी कधी काळ बदलण्यासाठी. तुम्ही जसंच्या तसं लिहिलं पाहिजे असं काही नाही. उदाहरणार्थ एक वाक्य आपण याच्यामध्ये शब्द टाकू शकतो. मधुबाला नेहमी तबला वाजवत असेल. आलंय का लक्षात? नेहमी शब्द पण टाकू शकतो की जेणेकरून ती क्रिया सततची आहे, नेहमीची आहे तिची, अशा प्रकारे दाखवता येईल आपल्याला. तर ठीक आहे. बघा या ठिकाणी काळ आणि त्यांचे 4 उपप्रकार आपण अभ्यासले. तुम्हाला
अशाच प्रकारचा एक तक्ता मी पाठवेल, त्यावरून काळाचे 12ही उपप्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. बरं योगिता, कालच्या अभ्यासामधला तुझा एक तक्ता राहिलेला आहे, बरोबर ना, सोडवायचा? बरोबर आहे का? सेतू अभ्यास 33 मधला. तर मी थोड्या वेळाने तो सविस्तर सोडून मग दाखवून देतो मी. पुढे बघा, राईट सिंपल अँड इन्फॉर्मल मेसेजेस अँड लेटर. म्हणजे तुम्हाला इथं इंग्रजीमध्ये लेटर रायटिंग कशी करायची याची माहिती दिलेली आहे. ओपन युअर बुक ऑफ स्टँडर्ड 6 ऑन पेज नंबर 20. 20 पान नंबर काढा. वीस वर नाही बघा, थोडं पाठ्यपुस्तकात तुमचा बदल असू शकतो. अ लेटर फ्रॉम हिंगोली. काढलं सर. पेज नंबर कितीवर आहे? 20 आहे का 20 वर? हो. हा 20 वर असेल. काहींची पुस्तकं बघा थोडी पुस्तकात छपाई मागे पुढे झालेली आहे, 10 पान नंबरवर पण दिलेले आहे. ओके. पेज नंबर 20. अ लेटर फ्रॉम हिंगोली आहे का? हा ओके ओके. आता सर तुम्हाला कोणती तरी माहिती आहे. हा योगिता, माईक बंद कर योगिता. ओके, माईक कडे लक्ष ठेवत चला. 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली. बघा इंग्लिश लेटर रायटिंग जे आहे तुम्हाला एक समजून घ्यायचे. लेटर रायटिंगची सुरुवात कशी असते, शेवट कसा असतो, हे आपल्याला समजून घ्यायचं या ठिकाणी. बघा इथे एक लेटर दिलंय बघा. लेटर कशाचं आहे? ओके. कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. इथं कंसामध्ये काही शब्द दिलेत आपल्याला, या शब्दांचा आधार घेऊन हे लेटर पूर्ण करायचं. बघा आता इथं जी काही माहिती दिली आहे, उजव्या कोपऱ्यामध्ये बघा रे, हा भाग बघितला का तुम्ही एवढा पत्राचा? हा उजव्या बाजूला लिहिला जातो. हा उजव्या बाजूला लिहिला जातो. इथं कोणाचा पत्ता असेल कोण सांगतं मला? आपण जर पत्रलेखन लिहायला घेतलं तर इथे उजव्या बाजूला कोणाचा पत्ता असतो कोण सांगेल? ज्याला पत्र द्यायचं असतं त्याचा. शाबास. हा म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. उदाहरणार्थ इथं राजभवन, शिवाजी रोड, धुळे, 10 जून 2021. ओके. इथं खाली बघा. आता मग उदाहरणार्थ आपण इथे आपण पत्र लिहायला सुरुवात केल्यानंतर इथं काय लिहिणार? राजभवन ऐवजी भाग्यश्री गायकवाड. भाग्यश्री गायकवाड. ओके. हा पत्ता सुरगाणा रोड. इथे काय येईल समजा? सुरगाणा रोड. ओके. सुरगाणा रोड, मोहोपाडा. मोहोपाडा तालुका सुरगाणा. डेट समजा आपण आजची जरी डेट टाकली 5 ऑगस्ट 2021. ओके. अशा पद्धतीने इकडे पत्ता टाकायचा ज्याला पत्र पाठवायचं आहे. समजा आता मी हे पत्र भाग्यश्रीला लिहितो आहे, अशा पद्धतीने आपण तुमच्या मित्राला तुम्ही लिहित असाल तर त्याचं नाव टाकायचं तिथे. हा पत्राचा महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर इथं बघा डिअर श्याम. आता हे जे काही पत्र आहे हे एका मित्राला लिहिलेलं आहे. कोणाला लिहिलेलं आहे? मित्राला. हा आता बघा आपण मित्राला लिहितो तेव्हा डिअर फ्रेंड असंच लिहायचं. ओके. हा आता जर पत्र तुम्ही हेडमास्टर यांना लिहित असाल तर काय लिहाल?
हेडमास्टर यांना लिहित असाल तर डिअरच्या ठिकाणी काय वापराल? डिअर वापराल का? डिअर हेडमास्टर? नाही. बघा, तर आपल्यापेक्षा जे वरिष्ठ अधिकारी असतात किंवा मोठ्या पदावर असतात त्यांच्यासाठी रिस्पेक्टेड हा शब्द वापरला जातो. कोणता शब्द? रिस्पेक्टेड. हा, रिस्पेक्टेड हेडमास्टर. रिस्पेक्टेड हेडमास्टर. ओके. तुम्ही तुमच्या मदर, फादर किंवा फ्रेंड, फादर आणि फ्रेंडला जर पत्र लिहित असाल, मदर, फादर आणि फ्रेंडला पत्र लिहित असाल तर लिहायचं डिअर मदर चालेल, डिअर फादर असं पण चालेल, डिअर फ्रेंड असं पण चालेल. ओके. हा, पण जर हेडमास्टर एखादा अधिकारी असेल तर डिअर, एखादा अधिकारी जर असेल तर रिस्पेक्टेड असा शब्द वापरायचा. बघा, आता इथं जे काही पत्र आहे ते तुमचं पत्र कशाचं आहे बघा. इथं शब्द जर वाचले ना आपण तर लक्षात येईल. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे, बेस्ट विशेष म्हणजे शुभेच्छा, अ पार्टी, गेम्स, बर्थडे, सॉन्ग, फ्रेंड्स, अ लॉट ऑफ फन. म्हणजे वाढदिवसाच्या कशा प्रकारे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं या ठिकाणी त्याच्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे. ओके. हा, आता इथं ज्याने पत्र लिहिलं आहे त्याचं नाव खाली लिहिलं जातं बघा. युअर लव्हिंग फ्रेंड म्हणजे तुझाच प्रेमळ मित्र, म्हणजे तुम्ही लिहायचं आता. ओके. आता समजा संतोष रोशनला जर पत्र लिहित आहे, संतोष या ठिकाणी पत्र लिहिणारा आहे, तर मग संतोष काय लिहिणार आहे या ठिकाणी? रोशन बागुल, वरती नाव लिहिल रोशन बागुल. पत्र संतोष लिहितोय, लक्षात घ्या, रोशन बागुल. ओके. वनी सुरगाणा रोड. ओके. काय तुझ्या गावाचं नाव रोशन? उमरेमाळ. हा, उमरेमाळ. रोशन बागुल. ओके. त्याच्यानंतर खाली वनी सुरगाणा रोड, उमरेमाळ, तालुका सुरगाणा, डिस्ट्रिक्ट नाशिक, ते पण लिहिलं तरी चालेल. आणि खाली लिहिणार आहे त्या दिवसाची तारीख, ज्या दिवशी पत्र लिहायचं आहे त्या दिवसाची. आणि इथं मग काय म्हणणार आहे? डिअर. डिअरच्या पुढे काय लिहिणार संतोष तू? फ्रेंड. हा, डिअर फ्रेंड. बरोबर आहे राणी, डिअर फ्रेंड. परंतु त्याचं नाव टाकावं लागेल ना फ्रेंडचं. काय लिहिणार? रोशन. हा, डिअर फ्रेंड रोशन, किंवा फ्रेंड नाही लिहिलं तरी चालेल, डिअर रोशन. ओके. हा, आता संतोष इथे पत्र लिहितोय त्याच्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त लिहितोय तो बघा. माय डॅश डॅश इज ऑन नेक्स्ट मंडे, आय हॅव अरेंज डॅश डॅश, आय एम गोइंग टू डॅश डॅश, ऑल आवर डॅश डॅश, यू मस्ट कम, वी शॅल सिंग अँड प्ले डॅश डॅश, वी शॅल हॅव कन्वे माय डॅश डॅश टू माय पेरेंट्स अँड अदर फॅमिली मेंबर्स. ओके. तुम्हाला वरती शब्द दिलेले आहेत ते भरायचे इथं. सांगा बरं कसे कसे येतील? माय बर्थडे. बर्थडे. माय बर्थडे. बर्थडे. वाचा इज वाचा. ऑन माय बर्थडे. माय वाचा. इज ऑन माय बर्थडे. माय बर्थडे इज ऑन नेक्स्ट मंडे. हा, आय हॅव अरेंज. काय येईल? काय अरेंज केलेलं आहे संतोषने? आय हॅव अरेंज. हा, आय हॅव अरेंज. पार्टी. हा, अ पार्टी. अ पार्टी. अ पार्टी. आय हॅव अरेंज अ पार्टी. हा, व्हेरी गुड. पुढे आय एम गोइंग टू डॅश डॅश, ऑल आवर डॅश डॅश, यू मस्ट कम. म्हणजे आय एम गोइंग टू इन्व्हाइट. काय येईल? इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे. बघा हा शब्द येईल इथं. ओके. इन्व्हाइट. आय एम गोइंग टू इन्व्हाइट ऑल आवर. कोणाला इन्व्हाइट करणार आहे? ऑल आवर फ्रेंड्स. काय येईल? ऑल आवर फ्रेंड्स. इथं येणार आहे बघा. फ्रेंड. हा, इथं येणार आहे फ्रेंड्स. ऑल आवर फ्रेंड्स.
कुठं? इथं. ऑल आवर फ्रेंड्स यू मस्ट कम. पुढे वी शॅल सिंग. काय म्हणणार आहेत? वी शॅल सिंग अ. हा, व्हेरी गुड. वी शॅल Song. सिंग अ सॉंग्स. आणि पुढे अँड आय And प्ले. game. व्हेरी गुड. play प्ले गेम्स. गेम्स. वी शॅल हॅव डॅश डॅश. काय असेल? वी शॅल हॅव अ लॉट ऑफ फन. काय करणार आहे ते? संतोष काय करणार आहे वाढदिवसाला त्याच्या? लॉट ऑफ फन. लॉट ऑफ फन म्हणजे खूप मजा करणार आहे. हा, आणि कन्वे माय शेवटला काय येईल? कन्वे माय. काय राहिलं? Best wish. ओके, बेस्ट विशेष. समजले? हा, अशा पद्धतीने हे लेटर पूर्ण करणार आहे. आणि संतोष, युअर लव्हिंग फ्रेंड, इथं काय लिहिशील संतोष? कोणाचं नाव लिहायचं रे इथं? कोण सांगेल? पत्र लिहितो त्याचं. तो पत्र लिहिणार आहे त्याचं. म्हणजे इथं संतोष काय लिहिणार आहे? युअर लव्हिंग फ्रेंड संतोष. अशा पद्धतीने तुम्ही हे पत्र पूर्ण करायचं आहे. हे पत्र आता मी तुम्हाला ग्रुपवर टाकेल आणि तुम्ही या ठिकाणी इथले ही माहिती न भरता इथे स्वतःचं नाव टाकायचंय तुमचं. कळलंय का? तुम्ही ज्याला पत्र लिहिणार आहे त्याचं नाव आणि तारीख आजची टाकून या ठिकाणी हे पत्र पूर्ण करायचं. पत्राच्या शेवटी तुम्ही स्वतःचं नाव टाकायचं. इथं तुम्ही ज्याला पत्र लिहिणार आहात त्याचं नाव टाकायचं श्यामच्या ठिकाणी आणि हे पत्र पूर्ण करायचं. ओके, डू यू अंडरस्टँड माय डिअर फ्रेंड्स? समजलं का? Yes. व्हेरी गुड. Yes. ओके ओके. नेक्स्ट सब्जेक्ट इंग्लिश. बघा, कालच्या तासाला आपण नफा आणि तोटा कसा काढतात याची माहिती मिळवली. बरं, नफा कधी होतो? खरेदी आणि विक्री किंमत जी असेल त्याच्यामध्ये नफा कधी होतो आपल्याला कोण सांगेल मला? खरेदी किंमत जास्त असेल तर की विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो? विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. बरोबर, विक्री किंमत. खरेदी विक्री किंमत. किंमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा होईल. आणि जर काय खरेदीची किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे दोन्ही पद्धतीने ठिकाणी समजावून घ्या. मग आता इथं आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा आहे. नफा आणि तोटा तुम्हाला काढता यायला लागला तर आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोटा. आता शेकडा या शब्दाचा अर्थ कोण सांगेल? शेकडा म्हणजे किती रे? 100. हा, बरोबर. शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे किती? 100. शेकडा म्हणजे 100. आता बघा, तुम्ही काल नफा तोटावर उदाहरणं सोडवताना संतोष, बघा बऱ्याच जणांनी काय केलं? नफा तोटा काढताना सरळ खरेदी किंवा विक्री किमतीतून वजाबाकी करून टाकली. वजाबाकी करायची नाही, डायरेक्ट वजाबाकी नाही मांडायची. सूत्र मांडायचं अगोदर. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे काय करायचं? उदाहरणामध्ये जो नफा दिलेला आहे तो नफा किंवा तोटा दोघांपैकी काय जास्त आहे हे आधी बघून घ्यायचं आणि मग सूत्र कोणतं वापरायचं हे ठरवायचं आणि मग खाली वजाबाकी मांडत चला. हा, उदाहरणाची मांडणी करायची बाळांनो. आता बघा, आता नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी काढताना आपल्याला तो शेकडेवारीत कसा काढायचा आहे हे समजून घ्या. आता बघा, इथे एक नमुन्यादाखल तुम्हाला उदाहरण दिलंय. जोसेफ यांनी एक मशीन 23,500 रुपयांना विकत घेतले.
हे मशीन काय केले? काय केले? विकत घेतले आहे. विकत घेतले. म्हणजे ही कोणती किंमत झाली? अरे ही कोणती किंमत झाली ते सांगा मला. खरेदी. हा, खरेदीची किंमत. बरोबर, खरेदी किंमत आहे. आणि ते आणताना त्यांना वाहतूक खर्च किती झाला? 12,000. 12,000. नीट बघा, नीट बघा. वाहतूक 1,000. 1,200. हा. 200. 12वर लक्ष द्या थोडस. हा झाला. एवढा वाहतूक खर्च आला. त्यांना 300 रुपये अजून कर पण भरावा लागला. बघा इथं ही गोष्ट ध्यानात ठेवायची. 23,500 रुपयांना त्यांनी एक मशीन विकत घेतलं. त्याचा खर्च वाहतूक जो आहे तो 1,200 आणि 300 रुपये अजून टॅक्स पण भरावा लागला, म्हणजे कर. आता त्यांनी ते मशीन गिऱ्हाईकाला 24,250 रुपयांना विकलं. म्हणजे मला सांगा ही जोसेफ रावांची कोणती किंमत आहे? 24,250 रुपये कोणती किंमत आहे? विक्री किंमत. हा, विक्री किंमत. बरोबर. मग काय करायचं? असं शाब्दिक उदाहरण सोडवताना ना खरेदी किंमत आणि विक्री किंमत कोणती हे समजून घ्यायचं अगोदर. हा, तर जोसेफ यांना नफा झाला की तोटा? सांगा बरं, नफा होईल की तोटा होईल? कोण सांगेल? किती जण बघा. तोटा. किती जण? नफा. हा, बर. तोटा झाला. ठीक आहे. आता खाली पाहिलं तुम्ही म्हणून सांगताय का तोटा? बघा हा, इथं समजून घ्या. त्यांची त्या मशीनची एकूण खरेदी किंमत किती आहे? एकूण खरेदी किंमत एकूण नाही, मूळ खरेदी किंमत किती आहे? 23,500. हा, पण मग 23,500. ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत 24,250 आहे. काही जण ह्या फक्त दोन किमती पाहून मशीन नफा झाला सर, नफा झाला, विक्री किंमत जास्त आहे की नाही? पण जोसेफ रावांना अजून काही खर्च आलाय. तो काय खर्च आहे? ते मशीन एका गावाहून दुसऱ्या गावावर नेण्यासाठी त्याला वाहतुकीला 1,200 आणि त्यांना कर पण, म्हणजे असे 300 रुपये. हा, हे 1,200 आणि 300 किती झाले रे एकूण? 1,200 आणि 1,300. सॉरी, फक्त 1,500. हा, 1,500. मग इथं बघा ना, ही किंमत मशीनची एकूण खरेदी काढावं लागेल या ठिकाणी. पहिले त्याची बेरीज केली आहे बघा. 23,500 मूळ किंमत, 1,200 रुपये म्हणजेच 1,200 रुपये वाहतूक खर्च आणि 300 रुपये अजून टॅक्स, असा एकूण खर्च त्यांना किती आला? ते मशीन घरपोच आणायला 25,000. 25,000 रुपये. बरोबर. 25,000. म्हणजेच लक्षात घ्या, त्यांची विक्रीची जी किंमत आहे ती 24,250 रुपये आहे. म्हणजेच तुम्ही काय समजून घ्यायचं? जोसेफ रावांना जर विक्रीची किंमत आहे ती 24,250 आली, म्हणजेच विक्रीपेक्षा खरेदी काय आहे? जास्त. हा, जास्त. खरेदीची किंमत जास्त आहे त्यांची, लक्षात घ्या. म्हणून त्यांना तोटा झाला, हे मात्र निश्चित आहे. आता तुम्ही काल बऱ्याच जणांनी स्वाध्याय सोडवताना हे सूत्र लिहिलं नव्हतं. बघा, आता ही माझी तुमच्याकडे तक्रार आहे असं समजा. हा, मग ते दुरुस्त करा, मी सांगितलं पण होतं. अशा पद्धतीने तोटा बरोबर खरेदी वजा विक्री किंमत असं सूत्र मांडायचं. बरोबर. मग इथे आता खरेदी किंमत किती आहे?
25,000 रुपये, बरोबर आहे की नाही? ही खरेदी किंमत झाली एकूण. मग ती इथं बघा मांडली आहे, खरेदीच्या खाली खरेदी किंमत, विक्री किंमत. कितीला विकलं त्यांनी ते? 24,250. 250. मग ती किंमत इथं मांडली आहे बघा. मग आता याची वजाबाकी तुम्ही मागे करायची कच्ची, आणि ही किंमत या ठिकाणी मांडली आहे 750 रुपये. म्हणजेच जोसेफ यांना 750 रुपये तोटा झाला. इथपर्यंतच काल आपण शिकलोय, बरोबर आहे की नाही? नफा किंवा तोटा कसा काढायचा. आता इथे आपल्याला तोटा काढायचा आहे, तो टक्केवारीत काढायचा आहे. म्हणजेच बघा, आता टक्केवारीत काढणं म्हणजे काय बघा, एखादी जर 100 रुपयाची वस्तू असेल, त्या 100 रुपयामागे जर 15 रुपये जर नफा किंवा तोटा झाला, 100 मागे 50 किंवा 15 तोटा झाला 15 रुपयांचा, 100 रुपयामागे 15 रुपयांचा, तर 15% म्हणतात त्याला. 100 मागे 15 म्हणजेच 15%. आलं का लक्षात? 100 मागे किती हे टक्केवारीत काढायचंय. मग आता समजा इथे आपल्याला तोटा किती टक्के झाला हे माहिती नाही, म्हणून तिथं चल वापरलंय बघा. गणितात जी गोष्ट माहित नाही तिच्यासाठी चल वापरतात. इथं एन, ही खूण कशाची वाचा? एवढीच खूण, सांगा मला कशाची आहे? टक्के. हा, एन टक्के असेल तर तोटा व खरेदी किंमत हे आपण गुणोत्तर मांडायचंय. गुणोत्तर लक्षात घ्या. गुणोत्तर पण आपण मागच्या तासिकेला शिकलोय. 2 रूपात लिहू व समीकरण सोडवायचे. बघा कशा पद्धतीने. मग n छेदी 100, 100 का आला तर आपल्याला शेकडा काढायचा आहे. लक्षात घ्या, समजून घ्या बरं बाळांनो, सोपं आहे एकदम. n छेदी 100 बरोबर गुणोत्तरात लिहायचंय म्हणून बरोबर असं चिन्ह. आणि 750 छेदी 25,000. हा 750 काय आहे मला सांगा? 750 काय आहे? ही कुठून आणली किंमत? कोण सांगेल? 750 तोटा झाला होता त्यांना. मग तो तोटा छेदी 25,000 हे काय आहे सांगा? एकूण खरेदी किंमत, बरोबर आहे की नाही? हा, मग तोटा किंवा नफा, शेकडा तोटा किंवा शेकडा नफा हा या ठिकाणी खरेदी किंवा विक्री किमतीवर, एकूण खरेदी किंवा एकूण विक्री किमतीवर काढला जातो. मग आता आपल्याला इथे टक्केवारी काढायची असल्यामुळे दोन्हीही बाजूंना 100 ने गुणायचं. काय करायचं? दोन्हीही बाजूंना 100 ने गुणायचं, कारण आपल्याला टक्केवारी काढायची. लक्षात घ्या, आपला n छेदी 100 तसाच आहे बघा. इथं दिसतोय का n छेदी 100? हा, पुढे बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे इथं काय चिन्ह आलंय? गुणिले 100. म्हणजे डावी बाजू, हे जे काही समीकरण आहे तुमचं एवढं, याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 100 ने गुणायचं. n छेदी 100 ला 100 ने गुणलं आणि 750 छेदी 25,000 याला पण 100 ने गुणलं टक्केवारी काढताना. बघा आता तुम्ही एक निरीक्षण केलं असेल तर इथं 3 छेदी 100 कसा काय आला सर? बरोबर आहे की नाही? तर इथे या 750 छेदी 25,000 याला भाग दिलेला आहे. इथं समजतंय का? भाग दिलाय म्हणजे इथं 0 0 कॅन्सल झाला आणि 25 ने भाग दिला बघा. 25 1 25, 25 2 50, 25 त्रिक 75, 25 चा पाडा म्हटलाय. म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येने भाग द्यायचा. 25 त्रिक 75. हा बघा, 25 त्रिक 75 आणि खाली इथं 1 1 0 कॅन्सल झाल्यानंतर 2500 राहतील बघा. त्याला पण 25 ने भाग दिलेला आहे. मग कसा? 25 1 25, हा 25 1 25, 1 आला इथं आणि पुढचे 2 शून्य तसेच लिहिले, म्हणजेच 3 छेदी 100 आलं. आता बघा 25 चौक 100. हा नाही, 25 त्रिक 75 आलं. हा, आता n छेदी 100 गुणिले 100 आणि 3 छेदी 100 गुणिले 100. इथं काय झालं माहितीये का? हा 100 गुणिले 100 आणि हा 100 इथं कॅन्सल झाला.
म्हणजे इथं भागाकार केलाय त्यांचा, लक्षात घ्या. भागाकारात 100 कॅन्सल, म्हणजे इथं फक्त n शिल्लक राहिला बघा. हा n शिल्लक राहिला डाव्या बाजूला. आणि उजव्या बाजूला परत 100 100 100 100 म्हणजे 1 येतो. म्हणजेच या ठिकाणी 1 शिल्लक राहिला, म्हणजे 3 1 3. म्हणजेच आपण n हे अक्षर किती टक्के यासाठी मांडलं होतं, म्हणजे जोसेफ यांना 3% तोटा झाला. मग अशा प्रकारे इथे तुम्हाला 2 उदाहरणं दिलीत फक्त बघा. ही 2 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ओके, ही ग्रुपवर मी पाठवेल. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कसा काढायचा या संबंधित ही उदाहरणं आहेत. बर, आता बघा शेवटचा विषय आजचा आपला भूगोल. भूगोल या विषयाचं 9वं प्रकरण काढा बरं. उघडला का पाठ्यपुस्तक 9, ऊर्जा साधने. प्रकरणाचं नाव वाचा सगळ्यांनी. 9व्या प्रकरणाचं नाव काय आहे? ऊर्जा साधने. ऊर्जा साधने. बर, आपल्याला ऊर्जा. बर, मला सांगा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे रे? कोण सांगेल? कशापासून? सूर्य. हा, छान. सगळ्यात जास्त ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळते. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? कोणती ऊर्जा? सौर ऊर्जा. हा, सौर सौर ऊर्जा. बरोबर. तर मग या ठिकाणी आपल्याला सौर ऊर्जेवर आधारित काही प्रश्न दिलेत बघा त्या पाठ्यपुस्तकात, आहे का? या प्रश्नांची उत्तर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला वेगवेगळ्या ऊर्जा साधनांपासून ऊर्जा मिळत असते. मग इथं तुम्हाला प्रश्न दिलाय, ऊर्जा साधनांची नावे सांग. कोणकोणती ऊर्जा साधनं सांगा बरं. सौर ऊर्जा. सौर ऊर्जा. सौर ऊर्जेचं नाव आहे बेटा ते. हा, म्हणजे सूर्य काय सांगता येईल आपल्याला? सूर्य. हा, अजून कशापासून ऊर्जा मिळते? वारा. शाबास. हा, पाणी. अजून एक ऊर्जा आहे बघा, कोळसा. ऊर्जा साधन आहे का नाही कोळसा? हो. कोळशापासून ऊर्जा मिळते का नाही? कोण सांगते? मिळते का? हा, लाकूड. हा, कोळसा, लाकूड, गॅस, शेगडी, हा, जे असेल ते. अशी जी काही वेगवेगळी साधनं आहेत, या ऊर्जा साधनांपासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. आता इथं बघा, तुम्हाला भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक या ठिकाणी करायचं आहे. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला आपण विविध गोष्टींचा वापर करत असतो. आपली जी काही ऊर्जेची गरज आहे ती पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश. दिसतंय का? हा, मी यापैकी सांगितलं बघा. वायू तुम्ही सांगितलं बाळा, नाही सगळं सांगितलं बघा. पेट्रोल राहिलं त्याच्यापैकी आपल्याला. हा, पेट्रोलचं नाव सांगायचं राहिलं. तर पेट्रोल हे सुद्धा एक ऊर्जा साधन आहे. हा, आपण पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू आणि सूर्यप्रकाश यापैकी कोणत्या ऊर्जा साधनांचा वापर करतो ते सांगायचं. पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू का सूर्यप्रकाश? सूर्यप्रकाश. आचारी चुलीवर अन्न शिजवतो आहे. कशाचा वापर करेल? लाकडाचा. ठीक आहे, अग्नी, लाकूड. हा, पुढे बघा, इथं शेगडीवर कणीस भाजतोय. कोणत्या ऊर्जेचा वापर केलाय? कोळसा. बर, कोणत्या ऊर्जा साधनाचा वापर केलेला आहे? पुढे स्टोव्हवर स्वयंपाक करताना पेट्रोल, गॅस. रॉकेल.
तर केलाय शेगडी पण म्हणतात. हा विंधन. हा ठीक आहे, आपण त्याला आपण शेगडी पण म्हणू शकतो, परंतु इथं आता स्टोच दिलाय बघा, स्टोच चित्र आहे ते, हे ध्यानात घ्या. हा पुढे ओव्हन मध्ये तयार केलेला पदार्थ, केक असेल, बिस्किट असेल, अशावर विद्युत ऊर्जा. कोणती ऊर्जा आहे या ठिकाणी? विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा. आता शेवटचं आहे, गॅसवर अन्न शिजवताना कोणती ऊर्जा आहे? गॅस. वायू. वायू वायू ऊर्जा. हा ठीक आहे. वायू आता बघा इथं तुम्हाला एक तक्ता दिलाय, पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. आता तुम्हाला याचं वर्गीकरण करायचंय आणि ते खाली लिहायचं आहे. हा तुम्हाला भाग स्वाध्यायांसाठी देतोय मी. प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधनांबाबत 5 ओळी लिहायच्या आहे आणि पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांबाबत 5 ओळी लिहायच्या आहे. ओके. तर मग तुम्ही काय करा, ऊर्जा साधने हे जे प्रकरण आहे हे काळजीपूर्वक वाचा. ओके. आणि ह्या प्रकरणाच्या खाली स्वाध्याय पान क्रमांक 59 बघा, पान क्रमांक 59 ह्याच्यावर अ, ब आणि क हे जे काही 3 उपप्रश्न आहे एवढे सोडवायचे आहेत.